भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार वर्ष 2027 मध्ये देशाची जनगणना होणार आहे। ही जनगणना विशेष ठरणार आहे कारण यामध्ये डिजिटल सेन्सस आणि स्वगणना ही सुविधा पहिल्यांदाच लागू केली जात आहे। जनगणना 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे। पहिला टप्पा घर यादी व घरगणना, दुसरा टप्पा लोकसंख्या गणना। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून ऑनलाईन स्वगणना पूर्ण करावीत। याकरिता शासनाचे अधिकृत पोर्टल उपलब्ध असून नागरिक आपल्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे कुटुंबाची माहिती भरू शकतात। स्वगणनेदरम्यान सुमारे 33 प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की भारत सरकार गृह मंत्रालय, जनगणना संचालनालय, सेन्सस डायरेक्टरेट ज्याला म्हणतो आपण, तर त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 30/6/25 अन्वये भारताच्या जनसंख्येची जनगणना वर्ष 2027 मध्ये घेण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। भारताची जनगणना ही एक व्यापक प्रशासकीय प्रक्रिया आहे। देशामध्ये दशवार्षिक जनगणना घेण्याची दीर्घ परंपरा आहे। तर ही 2027 ची जनगणना ही भारतीय जनगणनेच्या शृंखलेतील 16वी जनगणना आहे। स्वतंत्र भारतातील 8वी जनगणना व 21व्या शतकातील ही 3री जनगणना आहे। सर्वात महत्त्वाचं आणि जे वेगळेपण या जनगणनेचं आहे ती म्हणजे ही पहिली डिजिटल जनगणना आहे। ही जनगणना जी आहे ही दोन टप्प्यांमध्ये होईल, ज्याची माहिती आपल्यासमोर आम्ही दिलेली आहे। कृपया त्याचं सुद्धा तुम्ही अवलोकन करावं। पहिला टप्पा जो आहे त्याला आपण घर यादी व घरगणना म्हणू, हाऊस लिस्टिंग हे एक प्रकारे आपण त्याला म्हणणार आहे। आणि त्याच्यामध्ये दुसरा जो टप्पा आहे तो आहे लोकसंख्येची गणना, जी साधारणतः फेब्रुवारी 2027 पासून चालू होणार आहे। आणि हा जो पहिला टप्पा आहे घर यादीचा, हा साधारणतः तुमचा 1 मे ते 15 मे त्याचा पहिला टप्पा राहील। नंतरचा टप्पा त्याचा 16 मे ते 14 जून राहणार आहे। असा हा घर यादी घरगणना राहणार आहे। आणि जो ॲक्च्युअली जी जनगणना आपली म्हणा किंवा लोकसंख्येची गणना म्हणू आपण, तर ती फेब्रुवारी 2027 पासून चालू करण्याचे नियोजित आहे। भारत सरकारचे संयुक्त सचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे 6 मार्च 2026च्या पत्रकान्वये जनगणना 2027 सर्वसामान्य जनतेसाठी ही जनगणना विशेष आहे, कारण यावेळी डिजिटल सेन्सस व स्वगणना ही सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलेली आहे। तसं मी आपल्याला सांगितलं की हे पहिला डिजिटल सेन्सस होणार आहे, तसं हे पहिलं असं पण सेन्सस होणार आहे की ज्यामध्ये स्वगणना सेल्फ इन्युमरेशनचं सुद्धा ऑप्शन त्यामध्ये दिलेलं आहे। तर हे याचं वैशिष्ट्य आम्ही आपल्यासमोर इथे ठेवलेलं आहे। मी अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण स्वगणनेची जी सुविधा आहे त्याचा लाभ सर्वप्रथम आपण सर्वांनी घ्यावा। स्वगणना कशी करावी यासाठी एक शासनाचे अधिकृत वेब पोर्टल ज्याचं se.census.gov.in ही उपलब्ध आहे। यामध्ये स्वगणना म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो। यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून जनगणनेच्या पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरू शकता। यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर यापैकी एकाच्या आधारे लॉग इन करून यामधील एकूण 33 प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यामध्ये द्यावी लागतील। सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे। आणि हा स्वगणनेचा जो सेल्फ इन्युमरेशनचा जो पहिला टप्पा आपण करतोय त्याचा कालावधी हा 1 मे 2026 ते 15 मे 2026 आहे। ही प्रक्रिया ही पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय अशा पद्धतीची आहे।